आदरणीय डॉक्टर भारतजी पाटोळे, आमच्या सौभाग्यवती डॉक्टर पौर्णिमा भारत पाटोळे, तांबे परिवार, देवरे परिवार, पाटोळे परिवार, अशा या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी या मंगल प्रसंगी आपण सर्व उपस्थित आहोत आणि सर्वांच्या आरोग्याची जोपासना करण्याकरता या मंदिराचं इथं ही वास्तू उभी केलेली आहे. डॉक्टर भारतजी यांच्या बरोबर आळंदीला त्यांची उभयतांचं परिवारातलं येणं असल्यामुळे मोठी पंगत करतात आळंदीला वडिलांच्या स्मरणार्थ. आमचे वैकुंठवासी राधाकृष्ण बाबा भवानी पाटोळे खरं तर ते आज हे पाहिजे होते वैभव पाहिला आणि स्वतः डॉक्टर आमच्या पौर्णिमा ताई येतात, आईला घेऊन येतात, बंधूंना भाऊजायांना तिथं पंगत घालतात. तिथंच त्यांचं बोलणं झालं होतं. हे राधा लक्ष्मी मंदिरम हॉस्पिटलचं उद्घाटन म्हणजे सेवाभावी वृत्तीनं इथं त्यांनी केलेले. लक्षात आपल्या सर्वांची सेवा हा त्याच्यातला मूळ उद्देश आहे आणि त्या सेवेचा लाभ आपल्या सर्वांना, परिसराला, जिल्ह्याला, तालुक्याला, अनेक प्रांतातील पेशंट या ठिकाणी उपचार घेण्याकरता येणार. हळूहळू याची ख्याती महाराष्ट्रामध्ये फार मोठी होणार आहे, कारण आशीर्वाद राधा माऊलीचे घेतलेले. राधा हे प्रेमाचं प्रतीक आहे आणि मला त्यांचं नावच असं गोड त्या दोघांना उभयतांना काय आठवलं, राधा लक्ष्मी असं नाव दिले. जिथं प्रेमानं सेवा केली जाणार आहे असं हे हॉस्पिटल आहे, मंदिर आहे. लक्षात ठेवा, आरोग्य मंदिर ज्याला म्हटलं जातं. जेवढं गावचं मंदिर महत्वाचं आहे तेवढं आरोग्य मंदिर महत्वाचं आहे. आरोग्य मंदिरामध्ये, देवाच्या मंदिरामध्ये देव असतो. हनुमंतराय महाराज देव म्हणून आपण म्हणतो, राम प्रभू कृष्ण म्हणून देव आहे. या मंदिरातला देव आहे आणि या स्वरूपामध्ये डॉक्टरला उपचार करणारा आपल्या दृष्टीने देवच असतो. भलं ते देवाची उपमा ते घेत नसते, पण काही काही हॉस्पिटलमध्ये मी वाचलेले उपचार आम्ही करतो, बरा तो करतो. याचा अर्थ श्रद्धा ठेवण्याची जागा म्हणजे आरोग्य मंदिर आहे. विठ्ठल मंगलम पुंडरीकाक्षमंगलाय परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमः. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमः. आई हात लावा, माझ्या हात लावा सर्व. आई साहेब घ्या. पुंडलिक आईच्या हाताना पुंडलिका वरदार विठ्ठल देव पंढरीनाथ भगवान की जय, रामचंद्र महाराज की जय, माता की जय. तिकडे जा देवाकडे, डॉक्टर तिकडे जा तिकडे.
देखील या ग्रामीण भागातील मोकळ्या अशा या पटांगणामध्ये एक मोठं डिरिंग डॉक्टर भारत पाटोळे आणि पौर्णिमा पाटोळे यांनी या ठिकाणी सुरू करताना या ठिकाणी आपण सर्वजण मोठ्या संख्येने पाटोळे परिवाराच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाला आणि या प्रसंगी आपल्या भागाचं भूषण हरिभक्तपरायण मदन महाराज वरपे यांचं सुश्राव्य असं कीर्तन या ठिकाणी ठेवलेलं आहे. परंतु थोडी प्रथा मोडून महाराजांनी या ठिकाणी शुभेच्छा द्यायला आम्हाला सांगितलंय. आपला अधिक वेळ न घेता या ठिकाणी हॉस्पिटल उभं करण्यामागचा उद्देश डॉक्टर भारत पाटोळे किंवा पौर्णिमा पाटोळे यांचा असा आहे का हा एक महत्वाचा टप्पा बोलले हा सुवर्ण चौकोन या ठिकाणी होत असल्यामुळे या भागाला खूप अनन्य असं महत्व येणार आहे, अनन्यसाधारण असं महत्व या ठिकाणी असणार आहे. आणि समृद्धी महामार्ग असेल, रेल्वेचा स्टेशन येणार आहे, अशा अनेक सुरत आणि पुणे मार्ग सुद्धा या ठिकाणून जातोय. अशा अनेक महत्वाच्या टप्प्यावर हा सेंटर पॉइंट असल्यामुळं प्रवासामध्ये येणाऱ्या अडचणीतून रुग्णांना सेवा मिळावी आणि विशेषतः ग्रामीण भागात एक मोठी तूट या ठिकाणी या हॉस्पिटलच्या निमित्तानं भरून निघते आहे. आणि ह्यासाठी त्यांनी हा धाडसी असा निर्णय या ठिकाणी घेतलाय. नक्कीच त्यांच्या या निर्णयाला पुढे चांगले दिवस नक्कीच येणार आहे आणि चांगल्या पद्धतीने हॉस्पिटल नावारूपाला येईल. या ठिकाणी महाराजांनी आपल्या अभंगाच्या द्वारे डॉक्टरांना त्यांच्या परिवाराला निर्देश दिलेले आहे का रुग्णांची सेवा ही रुग्णसेवा या भावनेने व्हावी आणि ते नक्कीच त्यात पारंगत आहे, ते करतील यात आपल्याला मात्र शंका नाही. पेशंटला बरं होऊन त्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहताना प्रत्येक पेशंटला डॉक्टर हा देवच आहे आणि ते देव म्हणून डॉक्टर का बघतात. याच भावनेने दोघंही हे रुग्णसेवा करतील आणि त्यांच्या रुग्णसेवेतून या हॉस्पिटलची नक्कीच भरभराटी होईल. त्यासाठी मी आपल्या सर्वांच्या वतीने त्याला शुभेच्छा देतो. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेच्या सर्व आमच्या परिवाराच्या वतीने मी हॉस्पिटलला मनपूर्वक शुभेच्छा देतो. यानंतर सिन्नर तालुक्याचे युवा नेते आदरणीय उदयभाऊ सांगळे शुभेच्छा देतील. आपल्या तालुक्यामध्ये आपल्या या गोंदे शिवारात राधा लक्ष्मी आरोग्य मंदिरम या नावानं आरोग्याची सेवा करण्याच्या दृष्टीने आज डॉक्टर पाटोळे सरांनी आणि त्यांची पत्नी दोघाही दाम्पत्यांनी एक चांगलं असं वास्तू आज या ठिकाणी उभी केली. या निमित्ताने ज्यांनी आपल्याला परमार्थिक सेवा घडवली ते आपल्या परिसराचं भूषण असलेले हरिभक्तपरायण वरपे महाराज उपस्थित पाटोळे सरांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व आपतेष्ट स्नेही आदरणीय नारायण शेट यांनी सांगितलं ते खरं आहे की पाटोळे डॉक्टरांनी खूप मोठं धाडस केलं आहे आणि एक चांगला हेतू ठेवून आपल्या ही एक चांगली वास्तू उभी केली. खरं म्हणजे हॉस्पिटल बनवून ते सेवा करणारच आहे, परंतु भविष्यात इथं नर्सिंग असेल, इतर वैद्यकीय कोर्सेस असेल, हे देखील त्यांना सुरुवात करायची. खरं सर तुमचं कौतुक केलं पाहिजे की तुम्ही हे धाडस केलं आहे. मला स्वतःला तर नेहमी नाना खंत वाटते ज्यावेळेस आपण कोपरगाव तालुक्यात जातो, संगमनेर तालुक्यात जातो, थोरात साहेब असतील, कोल्हे असतील, इथे हे सगळी मंडळी, डॉक्टर डेरे असतील, ह्या लोकांनी किती शैक्षणिक सुविधा, किती हॉस्पिटल, किती मेडिकल कॉलेज उभे केले. कधी कधी उपासनात्मकपणे महाराज आम्हाला असं म्हणतात तुमच्याकडे पायल कला केंद्र झाले पण कॉलेज आणि दवाखाने झाले नाही. बाहेरचे लोक आम्हाला उपासनात्मकपणे म्हणतात, परंतु आमची ही ओळख पुसायचं काम आता डॉक्टर पाटोळे सरांनी केले. त्यांचं खऱ्या अर्थानं आपण कौतुक केलं पाहिजे आणि कुणीतरी आपल्या बहुजन समाजातला माणूस पुढे येऊन हे धाडस करतो आणि निश्चितपणानं त्यांच्या या धाडसाला परमेश्वर यश दिल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या हातून खूप रुग्णांची सेवा घडो
आपल्या तालुक्यातील जास्तीत जास्त मुलं या वैद्यकीय क्षेत्रात जाण्यासाठी त्यांच्याकडनं प्रेरणा मिळो अशा मी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या भावी काळासाठी खूप खूप अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद. रामकृष्ण.